हळदीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या वसमत तालुक्याचे चंद्रकांत नवघरे हे पहिल्यांदाच विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करत आहेत। या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने आमदारांचे रिपोर्ट कार्ड यामधून त्यांच्या कामाचा आढावा घेतला आहे। आमदार चंद्रकांत नवघरे यांनी गेल्या 2 वर्षात कोणकोणती विकास कामं केली आणि त्यांच्या कामावर मतदार खुश आहेत का हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्या मतदारांशी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून प्रतिक्रिया जाणून घेतल्या। त्यांचं काम अगदी तरुणांना, वयोवृद्धांना, महिलांना, लहान बालकांना, विद्यार्थ्यांना सर्वांना घेऊन सोबत चालण्याचं आहे। शेतकरी वर्गावरही त्यांनी जास्तीत जास्त प्रकाश टाकला विधानसभेमध्ये। अशा सगळ्या प्रश्नावर त्यांनी अतिशय परखडपणे त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। आणि आमदार साहेबांचं असं कार्य आहे, पहिलं कोण्याही आमदारापाशी जायचं असेल तर गावातल्या नेत्याला घेऊन जावं लागत होतं किंवा गरीब माणूस का असेल स्वतः जाऊन भैयाशी बोलू शकतो आणि त्याचा प्रश्न मांडू शकतो। आणि आमचे भैया साहेब तात्काळ त्या माणसाचा प्रश्न सोडून त्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात। कामं चांगली करायची, कोणाचं काही कामं आलं तर ते ताबडतोब त्याच्याकडे गेली तर काम होतं आहे, काम करून दाखवतात, बाकीची कामं चांगली करायला। जास्तीत जास्त लोकांना, कार्यकर्त्यांना जोडल्या गेलेला हा आमदार आहे आणि झपाटून जाऊन काम करणारे आमदार आहेत असं मला वाटतं आहे। कामं चांगल्या प्रकारे होत नाहीत। 10 पैकी 10 मार्क द्यायला तयार आहे। भैया साहेबाला 10 पैकी 9 गुण, 10 पैकी 8 देऊ, 10 पैकी 7 गुण देऊ इच्छित आहे। 10 पैकी मार्क त्यांना देण्यासारखं त्यांना काही कुठलं कामच त्यांनी केलं नाही आतापर्यंत। वसमत शहरातील मतदारांनी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या। मतदारांनी आमदारांच्या रिपोर्ट कार्डवर दिलेल्या गुणांची सरासरी होते 6.8 गुण।